नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 20 मार्च इसवी सन 1602 छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात इसवी सन 1646 ते 1680 या काळात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या कालखंडात शिवरायांना मोगलांशी व विजापूर सुलतानाशी लढावे लागले. महाराष्ट्रात व दक्षिण हिंदुस्थानात पश्चिम व पूर्व किनाऱ्यावर युरोपियन राष्ट्रांच्या कंपन्यांनी व्यापाराकरिता ठाणी स्थापन केली होती. शिवपूर्व काळात इसवी सन 1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा हिंदुस्थानात आल्यानंतर भारताशी व्यापार करण्यासाठी 20 मार्च 1602 रोजी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. डचांनी भारताच्या मलबार किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वखारी स्थापन केल्या. 20 मार्च इसवी सन 1680 मराठा साम्राज्यास ग्रहण. युवराज राजाराम महाराजांचा विवाह उरकला आणि त्यानंतर फाल्गुनी अमावस्येला सूर्यग्रहण आले. पुष्कळदा निसर्ग भावी घटनांचे सूचना करीत असावा असे वाटते. महाराजांनाही पुढच्या अनिष्ट घटनांची चाहूल लागली होती. राजयोगी पुरुष ते शेवटी. सर्वत्र विजय पताका फडकत असली तरी कुठेतरी अपूर्णत्वाची बोच महाराजांना लागली होती. त्यांच्या वागण्यातून ती जाणवत होती. महापराक्रमी सूर्य अस्तास जात होता. 20 मार्च इसवी सन 1719 3 दशकानंतर मराठ्यांची राजमाता येसूबाई कैदेबाहेर पडली. माता पुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकांस भेटले. एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे मराठ्यांचे निशाण नर्मदा पार गेलेले पाहण्याचे भाग्य या येसूबाईंना लाभले. छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आगरे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून 6 सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांच्या उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. 15 मार्च 1719 रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाई साहेब यांना घेऊन 20 मार्च 1719 मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या. 20 मार्च इसवी सन 1720 दिल्ली स्वारीनंतर एक नवीनच कटकट उद्भवली. कोल्हापूरकर आणि सातारकरांत वारणेचा तह झाला असला तरी वारणा नदीच्या दोन्ही तीरावर थोरात नावाच्या घराण्यातील 5 बंधूंच्या पाटीलक्या होत्या. हे थोरात दोन्ही पक्षात पुन्हा भांडणे लावून आपला स्वार्थ साधित होते. याच सुमारास फडदुल्ला खान नावाचा एक मोगल सरदार बंडांच्या पवित्र्यात कराडजवळच तळ देऊन बसला होता. शाहू महाराजांनी फडदुल्ला खानास कराड सोडण्यास सांगितले, परंतु तो काही केले ऐकेना. मग शेवटी महाराजांनी पावसाळ्याच्या अखेरीस बाळाजी पंतांना सोबत घेतले व स्वतः फडदुल्ला खानावर चालून गेले. फडदुल्ला खानाचा पराभव झाला. शाहू महाराजांनी इस्लामपूर्व कराड आपल्या ताब्यात घेतले. बाळाजी पंतांनी पुढे वारणेवर जाऊन सिधोजी थोरातांचे येळवी गावही ताब्यात घेतले. थोरात कोल्हापुराला पळाले. शाहू महाराज सातारला परत आले आणि तिकडे कोल्हापूरची फौज घेऊन थोरातांनी 32 शिराळे व अष्टी हे सातारकरांचे प्रदेश हस्तगत केले. इस्लामपूरला असलेल्या बाळाजी विश्वनाथांना थोरातांचा हा बंडाव समजला. त्यांनी ताबडतोब जाऊन थोरातांवर हल्ला केला. शेवटी पंचगंगा ओलांडून पन्हाळ्याकडे जात असताना सिधोजी थोरात मारले गेले. बाळाजी पंतांनी मागे साताऱ्यास न फिरता संभाजीराजांच्या कोल्हापूरलाच वेढा घातला. संभाजीराजे कोल्हापूरमध्ये नव्हते, परंतु त्यांना या वेढ्याची बातमी समजताच ते थेट बाळाजी पंतांवर सैन्यासह चालून आले. शेवटी इस्लामपूर जवळच कृष्णा नदीच्या काठावर उरणबाहे या गावाजवळ दिनांक 20 मार्च 1720 रोजी लढाई झाली. यात संभाजीराजांचा पूर्ण पराभव झाला. शेवटी संभाजीराजांना घेऊन बाळाजी पंत सातारला शाहू महाराजांच्या भेटीकरिता आले. संभाजीराजे शाहू महाराजांच्या पाया पडले. शाहू महाराजांनीही त्यांना पोटाशी धरले, माफ केले. पुन्हा एकदा सातारा व कोल्हापूर गादीमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले. शाहू महाराजांनी सातारा दरबारात बाळाजी पंतांचा यथायोग्य सन्मान केला. यानंतर राजमाता येसूबाई साहेबांचे दर्शन घेऊन बाळाजी पंत सासवडला परतले. 20 मार्च इसवी सन 1737 दमाजीराव गायकवाड यांचे सरदार रंगोजी व मोमीन खान यांनी अहमदाबाद सर केले.
गुजरातचा त्यावेळचा सुभेदार अभय सिंह याने कपटाने पिलाजीराव गायकवाड यांचा खून करवला आणि बडोदा ताब्यात घेतले. शेरखान बाबीला येथे ठाणेदार नेमून अभयसिंह स्वतः तेथे आला. या वर्षी गुजरातेत मोठा दुष्काळ पडला. मुघलांच्या अंतर्गत चढाओढीमुळे दमाजीराव गायकवाड यांना गुजरातमध्ये घुसण्याची संधी मिळाली. मुमीन खानाने दमाजीस गुजरातचे अर्धे वसूल देण्याचेही कबूल केले. दमाजीरावांनी त्यांचा रंगोजी या नावाच्या सरदारास मदतीस पाठवले. रंगोजी आणि मुमीन खान या दोघांनी अहमदाबाद अर्धे अर्धे वाटूनही घेतले. आता गुजरातच्या अर्ध्या भागावर मराठे सत्ता सुरू झाली. मराठे अतिशय प्रबळ झाले. 20 मार्च इसवी सन 1753 मराठ्यांनी श्रीरंगपट्टणची स्वारी पूर्ण करून परत येताना तारीख 20 मार्च रोजी होळी हुन्नरचा किल्ला मोर्चे लावून जिंकून घेतला. तिथून निघून धारवाड काबीज केले व तदनंतर कोल्हापुरास येऊन भाऊसाहेबांची भेट घेतली. 20 मार्च इसवी सन 1760 रोजी पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यात मैत्रीचा करार. गोव्याच्या व्हिसेरेईने पेशव्यांच्या बरोबर तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी आपला वकील पाठविला. पुणे दरबाराने त्यांचा चांगला परामर्श केला. ते पुणे दरबाराशी तहाच्या वाटाघाटी करून गोव्यास परतल्यावर पेशवा आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये गोवा शहरी मैत्रीचा करार झाला. 20 मार्च इसवी सन 1761 पानिपतच्या युद्धानंतर 2 महिन्यांनी म्हणजे 20 मार्च 1761 रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपैकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले अशी इतिहासात नोंद सापडते. 20 मार्च इसवी सन 1910 सावरकर बंधू मदनलाल धिंगरा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली असताना अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले. त्यांना त्यांच्या साथीदारांसह अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. 20 मार्च इसवी सन 1910 रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. नाशिकचा कलेक्टर MMT जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वात तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.